माझ्यासारखा तू सुद्धा आता बाबा झाला. विक्रांत, अरे मोनिका कशी आहे? जावई बापू, मोना बरी आहे ना? अहो, तुम्ही सांगा ना, तुम्ही विचारा ना याला, हा काही बोलत का नाहीये? मोनिकाची अवस्था जरा क्रिटिकल आहे. ज्याची भीती वाटत होती तेच झालं. जावई बापू डॉक्टर असताना काही होणार नाही. अहो आजोबा, मी सांगेन माझ्या नातसुनेला वाचवायला. आपली मोनिका आपल्यात येणार आहे. विक्रांत, मला मोनिकाला काही झालेलं चालणार नाहीये. तो नक्की प्रयत्न करेल नाही. शांत राहा. तुम्ही सांभाळा स्वतःला जरा. आजोबा प्लीज शांत व्हा, काही होणार नाही मोनिकाला. काय झालं रे? अजूनही सिच्युएशन तशीच आहे. काका, तुम्ही घरी गेलात तरी चालेल. म्हणजे काकाला क्लासचं कामही असेल ना, आणि इथे हॉस्पिटलचा स्टाफ आहे, शिवाय आत्या सुद्धा आहे. मोनिका तिच्याच ऑब्झर्वेशन खाली. आजी आजोबा, तुम्ही सुद्धा. नाही नाही, आम्ही नाही जाऊ शकत आणि आम्हाला जायला सांगूही नका. घरी गेल्यावर सुद्धा आमच्या मनात तोच विचार चालू राहणार. मोनाशिवाय दुसरा आम्हाला काहीही सुचणार नाही. आजी, विजय काका, मोहन काका, तुम्ही सगळेच घरी जा, आराम करा. नानू मामा सगळेच उपाशी आहेत, कुणी काहीच खाल्लं नाहीये. काही लागलं तर फोन करा. काळ वेळ बघू नका. डॉक्टर, कशी आहे मोना? हे बघ बनू, जे काही असेल ना ते खरं खरं सांग. सिच्युएशन अजूनही क्रिटिकल आहे. आजी, खूप ब्लीडिंग झाल्यामुळे ताईला अशक्तपणा आलाय. त्यामुळे परिणाम काय होईल हे पाहावं लागेल. आणि आत्ता परिणामाचा अंदाज सांगता येणार नाही, पण त्यामुळे आपण घाबरून चालणार नाही. आजोबा,
धीर नाही सोडायचा आपण. जावई बापू, काही करून मोनाला वाचवा. आजी, आजोबा, आजवर या हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांच्या विश्वासावर अशा अनेक क्रिटिकल केसेस सॉल्व्ह केलेल्या गेल्या आहेत. सो तुम्ही काळजी करू नका, हं? आणि मी आहे ना, सो डोंट वरी. मानसी, तू सारिकाला भेटून घे आणि आजी आजोबांसाठी एक रूम बघ, म्हणजे त्यांना आराम करता येईल. हं? हो हो, येस येस. एक सेकंड. कम इन. आत्या, हॅलो. हो हो, मी बघून आले तिला आत्ताच. सारिका, डॉक्टर नेनेंना फोन लाव. नाही, मला त्यांच्याशी कन्सल्ट करायचं. क्विक या. बोल. आत्ता आत्ताच सगळे घरी गेले. बरं झालं. मी तुला अगदी तेच सांगणार होते की सगळ्यांना घरी पाठव. कारण काय होतं माहिती आहे ना, अशा वेळेस बाकी सगळेजण इतके क्युरियस असतात की आपण काय करतो. आणि आता आपल्याला देखील स्पेस हवी आहे ना. हो, पण मोनिकाचे आजी आजोबा इथेच थांबलेत. का नाही, त्यांनाही तू का थांबवून घेतलंस? पण नाही, मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही गेलात तरी चालेल, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. मग मी त्यांना परवानगी दिली इथे थांबायची. कारण कसं आहे, तसंही जर त्यांना घरी पाठवलं तर ते एकटेच असतील आणि मग मनात नको नको ते विचार येतात, शंका येतात, आणि त्या काळजीने जर त्यांची तब्येत आणखीच खालवली तर परत सिच्युएशन जास्तच कॉम्प्लिकेटेड होईल. सो मी त्यांना थांबायला सांगितलं. पण ते पण जास्त क्युरियसच असतात. आणि ते जर घाबरलेले असले तर त्याचंही बर्डन आपल्यावरच येतं ना. हो, तुझं बरोबर आहे, पण त्यांचं इमोशनल इंटरफरन्स काही नसेल याची मी काळजी घेईन. मानसीला सांग त्यांचीच इथेच कुठेतरी व्यवस्था कर म्हणून. चालेल, मानसीला सांगतो. बरं. आणि ऐक, हे सगळं झाल्यानंतर मला येऊन भेट. ठीक. एक 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 मिनिट. हॅलो. सारिका, डॉक्टर नेनेंचा नंबर कनेक्ट झालाय का? नाही, तो होत नसेल तर त्यांच्या हॉस्पिटलचा नंबर शोध. नाही नाही, मला आय वॉन्ट टू टॉक टू हिम. हां. विक्रांत, एक प्रश्न विचारायचा राहिलाय मनात. विचार ना. त्या दिवशी कोर्टात तुझी बाजू ऐकून घेतल्यानंतर मोनिका पडली, म्हणजे आधी की नंतर? आत्या, तिने तिची बाजू मांडली होती आणि मी माझी बाजू मांडत होतो, आणि ती मांडत असतानाच ती पडली. अच्छा, म्हणजे डिसिजन पेंडिंगच राहिला का? आत्या, आपण हे सगळं आत्ता बोलायलाच हवंय का? नाही, सॉरी. ठीक आहे, पण नंतर बोलू. झाली अंघोळ बाळ? हो, घ्या ना.
कसं आहे माझं पिल्लू? कोण आहे मी? कोण आहे? मावशी, मनू मावशी. एक पिल्लू. सलील, हा बोल मानसी. ताईला मुलगी झाली. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स मानसी. ऍक्च्युली मानसी मावशी, अभिनंदन. थँक्स. ताईची तब्येत बरी? ताई अजून क्रिटिकल आहे. हो, मी निघतो. मी येतो आत्ता तिकडे. नाही नको सलील, मी लागलं तर बोलवून घेईल तुला. म्हणजे उगाच तुझी धावपळ नको ना. नाही नाही, मला आलं लक्षात. इट्स ओके. बाळ तुझ्या जवळ आहे का? सलील, बाहेर रडतंय, मी नंतर बोलते तुझ्याशी. हो हो, अगदीच. बाय. बाय. झालं शांत? ताईला जाग आली? कशी आहे सिच्युएशन? ही पिल्लू कोण आहे? ही आई आहे तुझी? ए नाही 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 नाही, रडायचे नाही. आईला बरं नाहीये ना? शहाण्या बाळासारखं वागायचं. शहाणं माझं बाळ. हश हश हश. ही कोण आहे? आई. मी मावशी. ही कोण आहे? कोण आहेत हे? सांग की. बाबा आहेत. ऐकलंस? कोण आहेत ते? बाबा. बाबा आहेत ते. बाबा. मी क्लासला जाऊन येतो आणि मुलांना पण आणायचं आहे बस स्टॉपवरनं. काही खाऊन जातोस का? नाही नको, भूक नाहीये आणि लागलीच तर येईन परत. नानू मामा, तुम्ही काही खाणार का? नाही, मलाही काही नको. अहो नानू मामा, असं काय करता? नाही, तसं थोडंसं काही असलं तर खाईन, पण जेवण मात्र नाही जाणार मला. आई, अहो आता तुम्हीच सांगा मी काय करू? मला भूक लागली. काल आपण जेवलो नाहीत रात्री. आपण जर उपाशी राहिलो तर आपली तब्येत बिघडेल. मला द्या खायला. चल ना मम्मी. आजी, बाळ कुठे आहे? चल ते हात असे. चल चल चल. ये बाळाला, बाळाला, ये बाळाला. ये बाळाला, ये. बाळ तर आलंच नाहीये. आपण कोणाशी करायचं? ए तुम्ही मावशीला त्रास नाही ना दिला? नाही, पण बाळ कुठे आहे?
बाळ अजून हॉस्पिटलमधनं आलंच नाहीये. आम्हाला बाळाला बघायचं होतं शे, पण बाळच नाही आलं ना शे. आजी बाळ तर आलंच नाहीये. आजी आम्हाला त्याच्यासोबत खेळायचंय, सांग ना कोण आहे. बाळांनो, तुम्हाला बहीण मिळाली. वाव येस. पण आम्हाला ती कधी भेटणार, आम्ही तिच्यासोबत कधी खेळणार. ते आता बाळ लहान आहे ना बाळांनो, ते डोळे किलकिले करून बघणार. मग त्यांना कळणार त्या बाळाला की माझे 2 भाऊ आहेत. मग ती काय करणार, हळूहळू हातपाय हलवणार, हो की नाही, आणि मग रांगायला लागणार. मग उभी राहायला शिकणार आणि मग तुमच्या बरोबर खेळणार. इतका वेळ लागेल, मग काय मजा. ए नाही रे, बघ आपण बाप्पाला सांगितलेलं की आपल्याला बहीण द्या, तर त्यांनी आपलं ऐकलं आणि आपल्याला बहीण दिली. मग आता पण आपण बाप्पाला सांगूया ना की तिला लवकर मोठी करा. तो ऐकेल ना आमचा आजी, हो ना. म्हणू इथे बोलणं अलाउड नाहीये. सॉरी. कसं होणार ग बाळाचं. जी अगं बाई, मनू काय झालं ग. आजी थांब. हो काय करायचं आता, काय होत आहे. सारिका पटकन सरांना बोलव. काय ग. जी शांत हो, शांत हो. मनू भीती वाटते ग मला. जावई बापू, काय झालं. आजी आजोबा तुम्ही प्लीज बाहेर थांबा थोडा वेळ. अहो पण आजी चल. मी सांगतो प्लीज. आजोबा चला चला चला. मोनिका, मोनिका. मोनिका. पटकन निर्मला त्याला बोला, पटकन. येस होता. आत्या. आत्या, विक्रांत काय झालंय. ताई, अगं उठ ना ताई. ताई उठ ना. विक्रांत, आत्या काय झालंय सांगा ना. विक्रांत. ताई. जेव्हा आईला नको ते झालं. मोनिका कोमात गेली.
पुढचे स्टेप्स काय घेऊ शकतो आपण? आत्ता आपण काहीच करू शकत नाही, फक्त देवाकडे प्रार्थना करू शकतो.